आमदार रोहित पवार माझ्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. साहेबांचा वाढदिवस, साहेबांच्या वाढदिवसानिमित्त दादा आले, काकी आल्या, पार्थ आला आणि सर्व इतरही नेते आले. त्यामुळे ही एक महाराष्ट्राची आणि देशाची संस्कृती आहे, ती सगळ्यांनी जपली. हे बघून माझ्यासारख्या एका मराठी कार्यकर्त्याला, एका नातेवाईकाला, फॅमिली मेंबरला नक्कीच त्याचा आनंद वाटला. साहेबांना भेटण्यासाठी आलो आहे. थोडंसं उशिरा लँडिंग झाल्यामुळे थोडं उशीर झाला, पण पार्लमेंट कसं चालते बघू. मग साहेबांचा आशीर्वाद घेऊन परत महाराष्ट्रामध्ये आता जाताना दादाचं एकाच प्लेनमध्ये आले आणि तिथं आम्ही एकत्र भेटलो. तुम्ही वेगळी चर्चा सुरू करणार. यंदाच्या पाडव्याच्या वेळेस इलेक्शन चालू होतं, इलेक्शनचं वातावरण होतं, त्याच्यामध्ये दादा बिझी होते, साहेब बिझी होते, आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये बिझी होतो. त्यामुळे तिथं कदाचित भेटही होऊ शकली असती, पण ती भेट त्यावेळेस तिथं झाली नाही. आता शेवटी पक्ष चालवत असताना सगळ्या मोठ्या नेत्यांना विश्वासात घ्यावं लागतं आणि दादा आणि सगळे नेते इथं काही महत्त्वपूर्ण चर्चा त्यांच्या मित्रपक्षाबरोबर भाजपबरोबर करण्यासाठी आले होते आणि एक तिथून बैठक झाल्यानंतर इथं साहेबांना ते एकत्रित भेटले. त्यामुळे एकतर काका पुतण्याची भेट झालीच, काकी भेटल्या, पार्थ भेटला आणि प्लस इतरही नेते ज्यांनी 35 वर्ष पवारसाहेबांवर काढलेले ते सुद्धा शुभेच्छा देण्यासाठी. काही महाराष्ट्राची संस्कृती हीच तर महत्त्वाची. मी सेकंड टर्मचा आमदार, मी थोडी नेता आहे. आता नेते जे काय निर्णय घेतात त्या पद्धतीने आपल्याला जावं लागतं. सेकंड टर्मचे आमदार असले तरी साहेबांचे नातू आहात. साहेब कॅप्टन आहेत, आम्ही बॅट्समन आहे. आम्हाला जे काम दिलं आहे आम्ही ते काम करतो. बॉलिंग करायला लागलो तर बॉलिंग करतो, बॅटिंग करायला बॅटिंग करतो, पण टीम कशी जिंकेल हे कॅप्टनच्या मार्गदर्शनाखाली आम्ही प्रयत्न करतो. कॅमेरामन राजीव गौतमसह मी प्रमोद जगताप, साम TV न्यूज, नवी दिल्ली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.